झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोकटोक मध्ये आपलं स्वागत. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे गेले 2 दिवस महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अक्षरशः घुसळून निघालंय. बैठकांवर बैठका होत आहेत, घोषणाबाजी होते, परस्पर विसंगत निवेदनही होत आहेत. पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलाय की हे सगळं कशासाठी चाललंय. एका बाजूला काँग्रेसनं वेट अँड वॉच असा सावध पवित्रा घेतलाय, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमधली अस्वस्थता वाढत चालली आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे दिल्लीतले नेते अजितदारांच्या राजीनाम्याचं समर्थन करतायत, तर दुसऱ्या बाजूला राज्यातले नेते राजीनामा मागे घ्या यासाठी दबाव वाढवत आहेत. एका अर्थी अजित पवार आपली ताकद नेमकी कोणाला दाखवू इच्छित आहेत? महाराष्ट्रातल्या जनतेला, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना की आपल्याच पक्षाच्या नेत्यांना? याच विषयावर आहे आजचा रोकठोक. राजीनाम्याचं महाभारत कशासाठी? राजीनाम्याचं महाभारत कशासाठी या विषयावर चर्चा करण्याकरता आज माझ्याबरोबर आहेत एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते विधानसभेतले. त्याचबरोबर आहेत रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत गिरीश कुबेर, लोकसत्तेचे व्यवस्थापकीय संपादक. शशिकांत शिंदे, प्रवक्ते आणि आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस. आणि अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये मी स्वागत करतो. सर्वप्रथम आजचा दिवस खरं तर मोठ्या राजकीय घडामोडींचा राहिलेला आहे. ज्या कोणाला आजच्या दिवसभरातल्या घटनांचा एकूणच लेखाजोखा पाहायचा असेल त्यांच्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असणार आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी अजित पवारांचं शक्ती प्रदर्शन झालं. या बैठकीत अजितदारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी एकमुखानं करण्यात आली. आता शुक्रवारी याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे. पाहूया याच विषयावरला एक रिपोर्ट. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव, जे नेहमीच झोतात असतात धडाडीच्या निर्णयांमुळे आणि परखड मतांमुळे. यामुळे त्यांचे इतरांसोबत खटके उडतात, अगदी स्वपक्षातील नेत्यांसोबत सुद्धा. अशाच प्रकारचा एक धडाडीचा निर्णय मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांनी पत्रकार परिषद बोलवून मंत्रिपदावरून राजीनाम्याची घोषणा करत केला. आणि अर्थातच त्याचे पडसाद उमटत गेले. संध्याकाळी 6:04 राष्ट्रवादीच्या 19 मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष पिचडांकडे राजीनामे सादर केले. संध्याकाळी 7:05 शरद पवारांनी मंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचं म्हटलं. रात्री 8:10 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांशी बातचीत केली. रात्री 9:07 मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं समोर आलं. बुधवार 26 सप्टेंबर सकाळी 9 वाजता कार्यकर्ते दादांना भेटायला आतुर असल्यानं त्यांच्या घरी त्यांनी भेट घेतली. सकाळी 10:18 माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानं बैठकीवर प्रश्नचिन्ह. सकाळी 11:04 शरद पवार आल्यानंतरच शुक्रवारी अंतिम निर्णय होईल असं भुजबळांचं स्पष्टीकरण. दुपारी 12:35 पाचपुतेंच्या घरी दादांचे समर्थक आले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात. दुपारी 1:05 नवा उपमुख्यमंत्री नसेल असं प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण. दुपारी 1:55 अजित पवारांच्या समर्थकांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. दुपारी 2:30 विधिमंडळ बैठकीत अजितदादांनी राजीनामा मागे घ्यावा असा विनंतीचा ठराव मंजूर. दुपारी 2:45 शुक्रवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवारांसोबत बैठक आणि त्यानंतरच अंतिम निर्णय. संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. संध्याकाळी 5:27 कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा काढणार नाही, सरकारला धोका नसल्याचा शरद पवारांचा पुनरुच्चार. एकंदरीतच या सर्व राजकीय घडामोडींचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारच आहे. हे शक्ती प्रदर्शन म्हणायला गेलं तर जाहीर तसंच छुपं राजकीय कुरघोडीचं अस्त्र म्हणावं लागेल. आणि ही एका नव्या राजकीय पायंड्याची सुरुवात ठरू शकते. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. राजीनाम्याचं महाभारत कशासाठी या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत एकनाथ खडसे, रत्नाकर महाजन, गिरीश कुबेर.
शशिकांत शिंदे आणि अभय देशपांडे, सर्वात पहिला प्रश्न अर्थातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना. शिंदेसाहेब, मला सांगा, हा राजीनामा कशासाठी? गेल्या काही दिवसापासून जलसंपदा विषयावर ज्याप्रमाणे चर्चा झाली, ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मग त्या आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून जे काही घडामोडी व्हायला लागल्या त्यामध्ये अजितदादांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या सर्व गोष्टीची चौकशी करण्यासाठी मी पूर्णपणाने सहकार्याची भूमिका घेऊन मी राजीनामा देतोय. काय होतं, कुठला आरोप झाला की नेहमी सत्तेचा उपयोग करून मंत्री त्या खुर्चीवर असतो, मग त्या पद्धतीने मंत्र्यांनी मग त्या असलेल्या खुर्चीचा वापर करून किंवा सत्तेचा वापर करून या असलेल्या आरोपामध्ये तथ्य निघालं नाही की त्याचा दुसरा आरोप पण होतो. म्हणून अजितदादांनी सांगितलं की एकदा जे काय विलंब या चौकशीला लागतोय, मी राजीनामा देतो, लवकरात लवकर याची चौकशी करून जनतेच्या समोर आणि जो काय आरोप होता ते सत्य समोर यावं, या माध्यमातून त्यांनी नैतिकतेच्या भूमिकेतून हा राजीनामा दिला. 100% आपण मान्य करा. म्हणजेच या राजीनाम्याच्या मागे कुठेही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामधला अथवा अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यामधला वाद किंवा राष्ट्रवादीमधला अंतर्गत वाद नाही, असं ठाम विधान करताय तुम्ही? नाही, या संदर्भामध्ये राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कुठलाही वाद नाही, या विषयावर मी ठाम आहे. राहिली दुसऱ्या भूमिकेची, जो मुद्दा तुम्ही मांडला की काँग्रेसचा या संदर्भामध्ये वाद आहे का, त्यामध्ये काँग्रेसचा सरळ असा वाद नाही आहे. काही गोष्टी ज्या आहेत, एक कोऑर्डिनेशन जे असतं, आघाडी सरकार म्हणून ज्या पद्धतीने आपण चालतो, जसं युपीएच्या सरकारमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सदन चालू गेलं नाही, पण एफडीआयचा विषय कुरबुर आहे. एफडीआयचा विषय असेल, पवार साहेबांनी मनमोहन सिंगांचं आणि सरकारचं समर्थन केलं. हा कोऑर्डिनेशन होतं. या कोऑर्डिनेशनमध्ये एक त्रुट मला आढळून आली, ती मी वैयक्तिक सांगतो की ज्यावेळेला आरोप होतात श्वेतपत्रिका काढली पाहिजे. श्वेतपत्रिका काढायची राष्ट्रवादीचा विरोध आहे, ही बातमी पसरवली गेली. कोणाकडनं पसरवली गेली? नाही, चर्चेच्या माध्यमातून जेव्हा बाहेर आली, श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून पवार साहेबांपासून अजितदादापासून सर्व राष्ट्रवादीच्या मंडळींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की श्वेतपत्रिका लगेच करावी, आमची त्याला तयारी आहे. तो विलंब लागला. त्यानंतर एका अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये पत्र दिलं. 2001 साली अशाच पद्धतीचं पत्र दिलं गेलं होतं. त्यामधून 10 वर्ष गेली. परत तेच पत्र एक अधिकारी 2012 साली परत मुख्यमंत्री. झी 24 तास, एक पाऊल पुढे.